तर आपण पाहतोय काश्मीरमध्ये हा भ्याड हल्ला झालाय आणि या भ्याड हल्ल्यात पहलगाम गोळीबारात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील 6 जणांचा इथे मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि महाराष्ट्रातून अजूनही काही पर्यटक पहलगामला किंवा काश्मीरला फिरायला गेले होते। त्यापैकीच नेहा वाघुळदे या पर्यटक सध्या जळगावच्या आहेत। त्या आपल्यासोबत सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। नेहाजी, स्वागत आहे। खरं तर स्वागत असं म्हणणारच नाही, कारण तुम्ही सध्या तिथेच आहात। काय तिथे परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे थोडीशी घाबरण्यासारखी खरं तर परिस्थिती आहे। काल आम्ही पहलगामला होतो, आता आम्ही तिथून बाहेर निघतोय। पण काल जी घटना घडली, आम्ही त्या ठिकाणी होतो तिथून 1-2-2.5 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आणि आम्ही डोळ्यांनी तसं काही बघितलं नाही, पण आम्हाला आवाज आले फायरिंगचे। आणि जे सोबत आमच्या होते, आम्ही टोटल 40 जणांचा आमचा ग्रुप आहे। तर असं झालं की आवाज आल्यानंतर मग लहान मुलं, काही तरुण वर्गही आमच्यासोबत होते, ते घाबरले, रडारड थोडीशी झाली। पण तरी सुद्धा आम्ही एकमेकांना थोडंसं मोटिवेट करून सगळ्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला। सगळे सोबत आम्ही होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपली भारतीय लष्कर जे आहे, जे आर्मी आहे, तर तिची सतर्कता काय आहे ही प्रत्यक्ष डोळ्यांनी आम्ही बघितल्याने अनुभवली। आतापर्यंत फक्त ऐकलेलं होतं आणि विश्वास तर आहेच आपल्या आर्मीवरती, पण मग जे अनुभवलं ते खरंच म्हणजे ज्या वेळेला फायरिंग झाली त्याच्यानंतर एक 5व्या मिनिटाला आम्हाला एका मागे एक खूप आर्मीच्या गाड्या येताना दिसल्या। त्याच्यामध्ये CRPF होते, आर्मी होते, कमांडो सुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकारी वर्ग त्या गाडीमध्ये होता। आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यांनी जे कव्हर केलं सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो खरंच सॅल्यूट आहे त्या आर्मीला। मी आज असं म्हणेल या ठिकाणी, जे अनुभवलं, जे बघितलं, खरंच भयावह परिस्थिती होती। आतून तर आम्ही घाबरलेलो होतो, पण कुठेतरी शांत राहणं आणि त्यांना सपोर्ट करणं हे सुद्धा आम्हाला आमची जबाबदारी होती आणि आम्ही सगळे आता या ठिकाणी सुरक्षित आहोत। पण जे पर्यटक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्यावरती जी परिस्थिती आली, जे याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि काही जण जखमी झाले, त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय। बरं नेहाजी, साधारण जेव्हा हा संपूर्ण भ्याड हल्ला झाला तेव्हा तुम्ही सगळे किंवा तुमचा ग्रुप त्याच परिसरात होता का? तुम्ही म्हणताय तुम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं नाही, मात्र ज्या प्रकारची परिस्थिती त्या संपूर्ण परिसरात होती, नेमकं काय काय घडत होतं? आम्ही तिथं कसं आहे, पहलगामला व्हॅली आहे। आम्ही त्यावेळेला चंदनवाडीवरून बेताब व्हॅलीपर्यंत आलो आणि तिथून थोडंसं पुढची जी एक व्हॅली आहे जिथं फक्त बहारणी जाते, त्या व्हॅलीमध्ये ही परिस्थिती आली होती। हा भ्याड हल्ला त्या ठिकाणी झालेला होता आणि आम्ही त्याच्यानंतर एक अर्धा तासाने आम्हाला तिकडे जायचा आमचा प्लॅन होता। तर मग हे क्षितिज ट्रॅव्हल्सचे जे ऑर्गनायझर आहेत, अजय म्हात्रे म्हणून, तर त्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पटापट सगळ्यांना संपर्क साधून तिथं आहे तिथंच थांबा आणि परत फिरा म्हणून सांगितलं। तर आम्ही सगळेजण त्यामुळे सुरक्षित राहिलो। बरं नेहाजी, सध्या तुम्ही कुठे आहात किंवा इतर पर्यटक देखील त्यांना कुठे थांबवण्यात आलेलं आहे? सगळे पर्यटक जे होते ते पहलगामच्या जवळपास जे हॉटेल्स होते तिथंच होते। रात्री त्यांनी कोणालाच बाहेर जाऊ दिलं नाही, सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सुरक्षित आहात आणि खरोखर आर्मीने सगळ्यांना सुरक्षित ठेवलेलंही होतं इथे। आम्ही रात्रभर तिथेच होतो। सकाळी 5-5:15 वाजता आमच्या गाड्या तिथून निघाल्या आणि आताही आम्ही रस्त्यातच आहोत आणि सगळे पर्यटक आता बाहेर निघतायत। म्हणजे काही लोक श्रीनगरला जात आहेत, काही लोक कट्टाकडे जात आहेत, असे आहे आणि 100-100 फुटांवरती इथे आर्मी आहे। सगळेजण चेकिंग करून सगळे व्यवस्थित आहेत का डोळ्यांनी बघून आम्हाला पुढे पास करतायत। नेहाजी, खरं तर हे सगळे पर्यटक कुणाला कळतही नसेल की नेमकं काय घडतंय आपल्या आजूबाजूला, त्यामुळे शासनाकडून, आर्मीकडून काही माहिती वेळोवेळी देण्यात येते का? हो, आर्मीकडून माहिती देण्यात येते, ते आम्हाला सांगतायत। म्हणजे ते आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ते आम्हाला रस्त्याचं मार्गदर्शन करते। तुम्ही इथे थांबा, तुम्ही इथे थांबू नका, किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बाबा बसची काच लावा जरी तुम्हाला गरम होतं, किंवा आता घाबरून जरी इथं आपण थंड वातावरणात आहोत तरी सुद्धा भीतीने परिस्थिती जी झाली आहे ना की कोणाला पाणी सुद्धा प्यावंसं वाटत नाही या ठिकाणी, असं आहे। पण मग ते लोक आम्हाला मोटिवेट करतात की तुम्ही घाबरू नका, तुम्ही सुरक्षित आहात आणि आम्ही आहोत तुमच्यासाठी। बरं नेहाजी, धन्यवाद।
आमचे हॅलो हा, बोला. जे खुशी ट्रॅव्हल्सचे जे ऑर्गनायझर आहेत ते बोलतात. बरं. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा आणि तुमच्याकडे काय सध्या माहिती आहे? बोला सर, आपलं नाव सांगा आणि तुम्हाला सध्या तिकडे काय काय परिस्थिती आहे ते तुम्ही सांगू शकाल का? सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगा आणि तिकडे सध्या काय परिस्थिती आहे हे सांगा. अजय म्हात्रे बोलतोय. हॅलो, बोला सर, बोला अजय. अजय म्हात्रे बोलतोय. अजयजी, सध्या तिथे काय परिस्थिती आहे? तुम्ही ज्या ग्रुपला घेऊन गेलेला अजय आहात म्हात्रे बोलतोय. तो ग्रुप सध्या कुठे आहे किंवा इतर पर्यटक कसे सुरक्षित आहेत त्याबद्दल काय माहिती आहे तुमच्यापर्यंत? आम्ही आता मोगल रोडवर आहेत. आम्ही कारण जो मेन रोड होता तो आता डॅमेज झाल्यामुळे आम्ही मोगल रोड दुसऱ्या रोडने जातोय. त्या आम्ही कटराला चाललोय आणि जे अगोदर आपल्याकडचे काहीतरी रेल्वेचे जो एक कोणतरी एक नाव आहे, मला नाव आता लक्षात नाहीये, ते त्याच्यात हे झाले आपल्या डोंबिवलीचे कोणतरी आहे. बरं. हा. जेव्हा हा सगळा भ्याड हल्ला होत होता तेव्हा तुम्ही सगळे कुठे होतात? तेव्हा तुम्ही सुरक्षित होतात का? तुम्ही हे प्रत्यक्ष पाहिलं का? नाही, आम्ही प्रत्यक्ष आता पाहिलं, पण आम्ही 2 किलोमीटर लांब होतो फक्त. आम्ही पेलगामलाच होतो. आम्ही फक्त 2 किलोमीटर लांब होतो आणि आमच्या समोर सगळे डेड बॉडी किंवा जे हॉस्पिटलला आणायचे ते आमच्या समोरच आणायचे. आम्ही हॉस्पिटलच्या बाजूला उभे होतो, तर आमच्या समोरच सगळे डेड बॉडी आणि येतात. बरं. अजयजी, आता तुमच्यासह इतर किती पर्यटक तिथे आहेत आणि शासनाकडून किंवा आर्मीकडून काय एक्झॅक्ट माहिती दिली जाते तुम्हाला? शासनाकडून आम्हाला म्हणजे इकडनं आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही इथून निघा, पण माझा एक फायदा काय झाला की माझं जे हॉटेल होतं, मी जे बुक केलेलं हॉटेल हे पेलगाम पासून 9 किलोमीटर लांब होतं. त्यामुळे आम्हाला खूप त्याचा फायदा झाला की कारण तिकडनं सगळ्यांनी हॉटेल सोडली सगळ्यांनी, पण आमचं हॉटेल 9 किलोमीटर लांब असल्यामुळे आम्हाला फायदा झाला की आम्हाला दुसरीकडे जायची गरज पडली. बरं बरं. अजयजी आणि नेहाजी, तुम्हा दोघांचेही धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचं नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्यांना केलं होतं आणि या हल्ल्यात सुमारे 6 दहशतवादी सहभागी होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या आणि दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग, पुलवामा आणि शोपियान या भागात सुरक्षा दलांचं ऑपरेशन सुरूच आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे तथ्य समोर आलेले आहेत आणि त्याचसोबत उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांमध्ये किमान एका परदेशी दहशतवाद्याचा देखील समावेश होता. हे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांसह एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आधुनिक उपकरणं देखील सज्ज असल्याचं उघड झालंय. या दहशतवाद्यांनी कदाचित या भागाची रेकी देखील केली असेल अशी देखील माहिती समोर येते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, पाकिस्तानी दहशतवाद्यांकडूनच हा हल्ला झाला असल्याचं आता समोर येतंय. त्यांच्याकडे AK-47 सारख्या रायफल होत्या. आता सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. काय काय समोर आलेलं आहे? जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्या दहशतवादी हल्ल्याचं नेतृत्व एका पाकिस्तानी दहशतवाद्याने केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. सोबतच या सर्व दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफली होत्या, ज्या अत्याधुनिक रायफली मानल्या जातात. सोबतच सुरक्षा यंत्रणांकडे असलेले जे सोबतच जे शस्त्र असतात त्या धर्तीवर शस्त्र त्यांच्याकडे असतात. सोबतच जर बघितलं त्यांच्याकडे या संपूर्ण हल्ल्यामध्ये अर्ध्या डझनपेक्षा जास्त साधारणतः दहशतवादी सहभागी होते. हे सगळे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रासोबतच त्यांनी प्रशिक्षण देखील घेऊन आलेले असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्याचमुळे भारत सरकारच्या वतीनं भारतीय लष्कर आणि त्यानंतर निमलष्करी दल आणि सोबतच जर बघितलं जम्मू काश्मीर पोलिसांनी आता ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आणि नुकतीच माहिती अशी आलेली आहे की उरीच्या दहशतवादी
पूर्वीच्या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत सध्या चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. हेच ती दहशतवादी आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, पण उरीमध्ये सध्या हे कळतंय की उरीमध्ये दहशतवाद्यांसोबत सध्या चकमक सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पूर्वी या दहशतवाद्यांनी संपूर्ण परिसराची रेकी केली होती, त्यात अनेक स्थानिकांचा सहभाग होता अशी ही माहिती पुढे आली. त्यामुळे आता या संदर्भात कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. आणि सोबतच जर बघितलं आपण ते या दहशतवाद्यांना लवकरात लवकर यमदस्नी पाठवण्याचा प्रयत्न देखील भारतीय लष्कराचा असेल. स्टुडिओ प्रशांत, असेच सोबत रहा. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी येते.